तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज, आवाज लोकशाहीचा। नमस्कार, जय भीम, जय भारत। मी विनोद कौडूजी खोब्रागडे एक जबाबदार व जागृत नागरिक आहे, कायद्याचा विद्यार्थी आहे, भारतीय संविधानाचा अभ्यासक आहे, एक लोकसेवक आहे, जनप्रतिनिधी आहे आणि आरटीआय कार्यकर्ता आहे। आज जे काही 20/3/2025 रोजी आमच्या भद्रावती तालुक्यातील शिवरा गावामध्ये कुमारी श्रावणी रणदीप आसुटकर या मुलीच्या काही लोकांनी अत्याचार करून तिला जिवंत मारण्यात आलेले आहे आणि हत्या करण्यात आलेली आहे आणि हे कुटुंब पूर्ण मागील 20 तारखेपासून त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यासाठी आणि न्याय हक्कासाठी मागणी करत असताना सुद्धा पोलीस प्रशासनाने आतापर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही। मुख्य आरोपी पकडलेले नाही, त्यांच्यावर ॲट्रॉसिटीच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला नाही। ते आज मी जेव्हा माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या कार्यालयामध्ये मी माझ्या केसेस आर्ग्युमेंटसाठी आलो असता यांनी हे सर्व कथन मला सांगितलेले आहे। हे सर्व माझ्या नावाने कंप्लेंट दिलेली आहे, प्रतिलिपी दिलेली आहे की साहेब मला न्याय व हक्क मिळवून देण्यात यावे। मी आता यांना सल्ला दिलेला आहे की तात्काळ पोलीस स्टेशनला एक तक्रार देणे, पोलीस स्टेशनला भद्रावतीमध्ये तक्रार दिल्यानंतर जर तो ठाणेदार 24 तासामध्ये कारवाई करत नसेल तर माननीय एडीपीओ साहेबाला तक्रार देणे, एडीपीओ साहेब जर तक्रारीची दखल घेत नसेल तर एसपी साहेबाला तक्रार देणे आणि एसपी साहेबांनी सुद्धा तक्रारीची या गंभीर दखल घेऊन जर त्यांच्यावर कारवाई केली नाही तर CRPC कलम 156(3) मध्ये मॅजिस्ट्रेटला पॉवर असल्यामुळे CRPC कलम 190 मध्ये मॅजिस्ट्रेट याच्यावर गुन्ह्याची दखल घेत असते आणि यामध्ये पोलीस प्रशासनाला सुद्धा आरोपी करून त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी, कारण अपराधाला साथ देणे हा IPC कलम 212 मध्ये गुन्हा आहे। त्यामुळे आता हे जे कुमारी श्रावणी रणदीप आसुटकर या मुलीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलीच्या त्यांच्यावर अत्याचार करून जे मर्डर केलेले आहे, खून केलेले आहे, त्यामुळे यांच्यावर खुनाचा सुद्धा गुन्हा दाखल करावे। IPC कलम 304 अनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावे जे आरोपी असतील त्यांच्यावर, अशी मी मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे निवेदन देऊन केलेली आहे। तसेच आम्ही SP साहेबाला सुद्धा निवेदन देऊन आता ही मागणी करणार आहे आणि माननीय ठाणेदार साहेबांनी सुद्धा भद्रावतीच्या याच्यावर गंभीर दखल घेऊन तक्रारीची समजा 7 दिवसाच्या आत जर कारवाई केली नाही, कारण सुप्रीम कोर्ट म्हणते कुठलीही तक्रार असो 7 दिवसामध्ये जर कारवाई केली नाही तर तुम्ही न्यायालयामध्ये दाद मागा। आता नवीन भारत सरकारचा GR आहे, भारतीय न्याय संहिता 2023 मध्ये 3 दिवसामध्ये जर कारवाई केली नाही तर त्यांच्यावर कारवाई करा संबंधित आणि पोलीस प्रशासन त्यांचा बचाव करत असेल तर त्यांच्यावर सुद्धा 166 अनुसार कारवाई होऊ शकते। म्हणून माझी या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की यांच्या तक्रारीची दखल घेऊन जे आरोपी याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ FIR रजिस्टर करावे, अशी मी मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे। समजा ते 7 दिवसामध्ये जर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही कोर्टामध्ये दाद मागू व पोलीस प्रशासनाला सुद्धा आरोपी म्हणून याच्यामध्ये आम्ही घेऊ, अशी आम्ही आता जिल्हाधिकारी महोदयांना हे निवेदन देऊन मागणी करीत आहे। थँक्यू।